पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्यातील मंचर उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी 2 लाख रुपयांची लाच घेताना पकडले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. बांधकाम व्यावसायिक याला इमारतीचा अंशतः पूर्णत्वाचा दाखला घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 2 लाख रुपयांची लाच मागितल्याने तक्रारदाराने पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज सापळा लावून प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांच्यावर मंचर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंचर येथील प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी यापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये तहसीलदार म्हणून काम केले आहे. पारनेर तालुक्यातील तहसीलदार म्हणून त्यांची कारकीर्द चर्चेत राहिली होती. शांत संयमी अशी ओळख असणाऱ्या प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांना लाचलुचपत विभागाने अटक केल्याने त्यांच्या व पुणे जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्न निर्माण झाले आहे. अनेक महसुली दावे आणि त्यांचे आलेले निकाल याबाबत मंचर प्रांत कार्यालयाबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. अनेक निकाल देण्यासाठी पैशांची मागणी केली जात असल्याची चर्चा असतानाच प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. त्यामुळे गोविंद शिंदे यांनी या कालावधीमध्ये दिलेल्या दाव्यांचे निकाल, दिलेले आदेश यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरत आहे. तसेच लाचखोरी करण्यासाठी आंबेगाव तहसील कार्यालय व जुन्नर तहसील कार्यालय व मंचर प्रांत कार्यालयातही काही कर्मचारी अनेक वर्षांपासून आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठी प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यांनाही या प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांचाच पाठिंबा होता अशी चर्चा आहे. त्यांचीही चौकशी करण्यात यावी अशी ही मागणी जोर धरत आहे. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.